नमस्कार मंडळी, श्री देशपांडे गुरुजी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. कन्या राशीच्या मित्रांनो, ऑगस्ट 2026 हा महिना तुमच्या आयुष्यात काही अशा घटना घेऊन येत आहे की ज्यांचा परिणाम फक्त या महिन्यापुरता मर्यादित राहणार नाही, तर पुढील काही महिन्याच्या दिशेलाही आकार देऊ शकतो. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण या व्हिडिओमध्ये आपण धन, नोकरी, व्यवसाय, प्रेम, विवाह, शिक्षण, आरोग्य, कुटुंब, प्रवास, भाग्य, ग्रह परिवर्तन आणि ग्रहणांचा प्रभाव, शुभ दिवस, शुभ रंग आणि शेवटी काही असे सोपे उपाय पाहणार आहोत जे तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतात. मित्रांनो, कन्या राशीचे लोक स्वभावाने अत्यंत प्रामाणिक, मेहनती आणि जबाबदार असतात. कोणतेही काम असो ते पूर्ण मन लावून करण्याची तुमची सवय असते. दुसऱ्यांना मदत करण्यासाठी तुम्ही नेहमी पुढे असता. मात्र अनेक वेळा अशी परिस्थिती निर्माण होते की ज्यांच्यासाठी तुम्ही सर्वस्व देता तेच लोक योग्य वेळी तुमच्या पाठीशी उभे राहत नाहीत. त्यामुळे मनात निराशा निर्माण होते. कधीकधी तुम्ही बाहेरून हसत असता पण आतून खूप काही सहन करत असता. जर हे तुमच्या आयुष्यात हे घडत असेल तर समजून घ्या की हे तुम्ही एकटे नाही आहात. या महिन्यातील ग्रहस्थिती अशा अनेक गोष्टी बदलण्याचे संकेत देत आहे. ऑगस्ट महिन्यात बुध, शुक्र, मंगळ आणि सूर्य याचे महत्त्वाचे राशीबदल होत आहेत. बुध हा कन्या राशीचा स्वामी ग्रह असल्यामुळे त्याच्या हालचालींचा परिणाम तुमच्या विचारांवरती, निर्णयांवरती आणि आर्थिक व्यवहारांवरती आणि नातेसंबंधावरती विशेषपणे जाणवणार आहे. काही गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे घडतील तर काही गोष्टींमध्ये संयम ठेवणे गरजेचे आहे. घाईघाईने घेतलेला एक निर्णय पुढे जाऊन पश्चातापाचे कारण ठरू शकतो. त्यामुळे या महिन्यात प्रत्येक महत्त्वाचा निर्णय विचारपूर्वक घ्या. मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, नशीब हे मेहनतीच्या पाठीमागे चालत असते. मेहनत न करता फक्त ग्रहांवरती अवलंबून राहिलात तर ग्रहही मदत करू शकत नाहीत. पण जेव्हा योग्य वेळ आणि तुमचे प्रयत्न एकत्र येतात तेव्हा यश मिळण्यापासून कोणतीही शक्ती तुम्हाला रोखू शकत नाही. ऑगस्ट महिना अशाच काही संधी तुमच्यासमोर आणू इच्छितो, मात्र त्या ओळखण्याची तयारी तुमच्याकडे असली पाहिजे. आता या महिन्यातील 5 महत्त्वाच्या चुका सांगतो, ज्या टाळल्या तर अनेक संकटे आपोआप दूर होतील. पहिली चूक म्हणजे प्रत्येकावर सहज विश्वास ठेवणे. प्रत्येक गोड बोलणारी व्यक्ती आपली हितचिंतक असतेच असे नाही. विशेषतः आर्थिक व्यवहार, भागीदारी किंवा कागदपत्रांवरती स्वाक्षरी करताना पूर्ण खात्री करूनच निर्णय घ्या. दुसरी चूक म्हणजे रागाच्या भरात बोलणे. या महिन्यात तुमच्या शब्दांना विशेष महत्त्व राहील. एक चुकीचे वाक्य नाते बिघडवू शकते, तर एक प्रेमळ शब्द अनेक गैरसमज दूर करू शकतो. तिसरी चूक म्हणजे आरोग्याकडे दुर्लक्ष करणे. थकवा, अपुरी झोप, पोटाचे त्रास किंवा मानसिक तणाव याकडे दुर्लक्ष करू नका. वेळेवर उपचार आणि योग्य दिनचर्या पाळणे गरजेचे आहे. चौथी चूक म्हणजे काम पुढे ढकलणे. जे काम आज पूर्ण होऊ शकते ते उद्यावरती ढकलू नका, कारण या महिन्यात वेळेवर केलेल्या कामाचे चांगले फळ मिळण्याची शक्यता आहे. आणि पाचवी चूक म्हणजे स्वतःची इतरांशी तुलना करणे. प्रत्येक व्यक्तीची वेळ वेगळी असते. दुसऱ्याचे यश पाहून स्वतःला कमी समजू नका. तुमच्यासाठीही योग्य वेळ जवळ येत आहे. मित्रांनो, मला असंही जाणवतं की कन्या राशीतील अनेक व्यक्तींनी गेल्या काही महिन्यात खूप मानसिक ताण सहन केला आहे. काहींना पैशांची चिंता होती, काहींना नोकरीत अपेक्षित मानसन्मान मिळाला नाही, काहींच्या कुटुंबामध्ये लहान सहान कारणांमधून वाद झाले आहेत, काहींचे जवळच्या व्यक्तींसोबत गैरसमज निर्माण झाले आहेत. पण प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर सकाळ नक्कीच होते. त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यातही आता काही सकारात्मक बदल सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र त्यासाठी मनातील भीती सोडून आत्मविश्वासाने पुढे जाणे गरजेचे आहे. ऑगस्ट महिन्याचा पहिला पंधरवडा संयमाचा असेल तर दुसरा पंधरवडा संधीचा असू शकतो. त्यामुळे महिन्याच्या सुरुवातीला घाईघाईने कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. परिस्थितीचे निरीक्षण करा. योग्य वेळेची वाट पहा. अनेक वेळा थोडा संयमच मोठे नुकसान वाचवू शकतो आणि मोठा लाभ मिळवून देऊ शकतो. मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाच्या विषयाकडे वळूया आणि तो म्हणजे तुमची आर्थिक परिस्थिती. कारण आजच्या काळामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या मनात सर्वात जास्त चिंता असते ती म्हणजे पैशाची. कन्या राशीच्या अनेक व्यक्तींनी मागील काही महिन्यात
खूप मेहनत केली आहे, पण त्या मेहनतीच्या तुलनेत आर्थिक लाभ मात्र कमी मिळाला आहे. काहींचे पैसे अडकले आहेत, काहींना अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही, तर काहींना अचानक खर्चांना सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे. ऑगस्ट महिन्यात मात्र परिस्थिती हळूहळू बदलताना दिसू शकते. विशेषतः महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यामध्ये उत्पन्नाचे नवीन मार्ग निर्माण होण्याची शक्यता आहे. ज्या लोकांनी प्रामाणिकपणे काम केले आहे त्यांना त्याचे फळ मिळण्यास सुरुवात होऊ शकते. काहींना थकीत पैसे मिळू शकतात, तर काहींना नवीन काम किंवा अतिरिक्त उत्पन्नाची संधी मिळू शकते. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, पैसा मिळवणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच तो योग्य ठिकाणी वापरणेही महत्त्वाचे आहे. या महिन्यात अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करा. केवळ दुसऱ्यांना दाखवण्यासाठी किंवा भावनेच्या भरात मोठी खरेदी करू नका. प्रत्येक खर्च करण्यापूर्वी स्वतःला एक प्रश्न विचारा, ही गोष्ट मला खरोखरच गरजेची आहे का? हा एक छोटासा विचार तुम्हाला भविष्यात मोठा आर्थिक फायदा करून देऊ शकतो. जर तुम्ही गुंतवणूक करत असाल तर घाईघाईमध्ये कोणाच्याही सांगण्यावरून चुकीचे निर्णय घेऊ नका. कोणतीही योजना समजून घ्या, कागदपत्रे नीट वाचा आणि मगच पुढे जा. या महिन्यात संयमाने केलेली गुंतवणूक भविष्यात चांगला परतावा नक्कीच देऊ शकते. आता नोकरी करणाऱ्या कन्या राशीच्या व्यक्तींविषयी बोलूया. तुमच्या कामाची दखल वरिष्ठांकडून घेतली जाऊ शकते. आतापर्यंत जे लोक शांतपणे मेहनत करत होते त्यांना आता हळूहळू योग्य ओळख मिळू लागेल. मात्र ऑफिसमधील राजकारणापासून दूर राहा. प्रत्येक चर्चेत मत देण्याची गरज नसते. काही वेळा शांत राहणे हे सर्वात मोठे शहाणपण ठरते. जर तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल तर ऑगस्ट महिन्यामध्ये चांगल्या संधी मिळू शकतात. विशेषतः महिन्याच्या मध्यापासून मुलाखती, नवीन ऑफर किंवा जुने संपर्क पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निराश होऊ नका. प्रयत्न सुरू ठेवा. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी हा महिना आशादायक ठरू शकतो. नवीन ग्राहक मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही व्यवसायाचा विस्तार करण्याचा विचार करत असाल तर प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या. भागीदारी करताना सर्व अटी स्पष्ट करूनच पुढे जा. कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. ज्या व्यक्ती स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठीही हा महिना प्रेरणादायक ठरू शकतो. पण फक्त उत्साह पुरेसा नसतो. योग्य नियोजन, सातत्य आणि आर्थिक शिस्त याची साथ असेल तरच यश टिकून राहतं. विद्यार्थ्यांसाठी ऑगस्ट महिना मेहनतीचा आहे. अभ्यासात सातत्य ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळण्याची चिन्हे आहेत. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी या महिन्यामध्ये वेळेचा अपव्यय टाळावा. मोबाईल, सोशल मीडिया आणि निरर्थक चर्चापासून जितके दूर राहाल तितकाच फायदा होईल. तुमच्या मेहनतीचे फळ उशिरा मिळाले तरी ते नक्की मिळेल. प्रवासाचेही काही योग दिसत आहेत. काही प्रवास कामानिमित्त होतील तर काही कुटुंबासोबत होतील. प्रवास लाभदायक ठरू शकतो, पण वाहन चालवताना आणि रात्रीच्या प्रवासात विशेष काळजी घ्या. घाई करणे टाळा. सुरक्षितता हीच आपली सर्वात मोठी जबाबदारी आहे. मित्रांनो, या महिन्यात तुमच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती पुन्हा येण्याची शक्यता आहे जी पूर्वी तुमच्यापासून दूर गेली होती. हा प्रसंग काहींसाठी आनंदाचा असेल तर काहींसाठी जुन्या आठवणी जागा करणारा असेल. अशावेळी भावनेपेक्षा विवेकाने निर्णय घ्या. प्रत्येक नात्याला दुसरी संधी द्यावीच असे नाही, पण प्रत्येक नात्याचा राग मनात कायम ठेवणे योग्य नाही. एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा, या महिन्यात तुमचे यश तुमच्या मेहनतीवरती अवलंबून असेल. ग्रह तुमच्या बाजूने उभे राहण्याचा प्रयत्न करतील, पण पहिले पाऊल तुम्हालाच टाकावे लागेल. त्यामुळे आळस, भीती आणि नकारात्मक विचार यांना दूर ठेवा. आत्मविश्वासाने पुढे चला. अनेक दिवसांपासून ज्याची वाट पाहत होतात त्याची सुरुवात याच महिन्यात होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, आता बोलूया प्रेम, विवाह, कुटुंब आणि आरोग्याविषयी. कारण पैसा कमावणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच आयुष्यात आपली माणसे आनंदी असणेही महत्त्वाचे असते. कन्या राशीच्या अनेक व्यक्ती अशा आहेत की त्या स्वतःच्या भावना सहज व्यक्त करत नाहीत. मनात कितीही प्रेम असले तरी ते शब्दात व्यक्त करणे त्यांना कठीण जाते. त्यामुळे अनेक वेळा समोरची व्यक्ती तुमच्या भावना समजून घेऊ शकत नाही आणि गैरसमज निर्माण होतात. जर तुम्ही अविवाहित असाल तर ऑगस्ट महिन्यात नवीन ओळख होण्याची शक्यता आहे.
ही ओळख मैत्रीतून सुरू होऊन पुढे नात्यात बदलू शकते. मात्र कोणत्याही व्यक्तीवरती लगेच विश्वास ठेवू नका. समोरच्या व्यक्तीचा स्वभाव, विचार आणि वागणूक समजून घेण्यासाठी स्वतःला वेळ द्या. फक्त आकर्षण आणि प्रेम यामध्ये खूप मोठा फरक असतो. त्यामुळे भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. ज्या व्यक्ती प्रेमसंबंधात आहेत त्यांच्यासाठी हा महिना संवादाचा आहे. काही दिवसांपासून सुरू असलेले गैरसमज दूर करण्याची ही योग्य वेळ आहे. अहंकार बाजूला ठेवून एकमेकांचे म्हणणे शांतपणे ऐका. प्रत्येक वेळी जिंकणे गरजेचे नसते, पण नाते टिकवणे गरजेचे असते. एखादा छोटासा प्रेमळ शब्द, एखादा फोन किंवा मनापासून मागितलेली माफी तुमच्या नात्यात पुन्हा गोडवा निर्माण करू शकते. विवाहित व्यक्तींनी या महिन्यात जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करावा. घरातील जबाबदाऱ्या दोघांनी मिळून सांभाळल्या तर वातावरण अधिक आनंदी राहील. छोट्या छोट्या कारणांवरून वाद वाढवू नका, कारण काही वेळा आपण बोललेले शब्द विसरतो, पण समोरच्या व्यक्तीच्या मनावरती त्याची जखम कायम राहते. म्हणून बोलण्यापूर्वी एक क्षण विचार करा. कुटुंबात एखाद्या शुभकार्याची चर्चा सुरू होऊ शकते. काही घरांमध्ये नवीन सदस्याच्या आगमनाची आनंद वार्ता मिळू शकते. काहींना घर, वाहन किंवा मालमत्तेशी संबंधित सकारात्मक निर्णय घेण्याची संधी मिळेल. मात्र कोणतेही कागदपत्र न वाचता स्वाक्षरी करू नका. घाईपेक्षा खात्री अधिक महत्त्वाची आहे. ज्यांना संततीची चिंता आहे त्यांनी निराश होऊ नये. या महिन्यात परिस्थिती पूर्वीपेक्षा सुधारण्याचे संकेत जास्त दिसत आहेत. तुमच्या शिक्षणाबाबत किंवा करिअरबाबत एखादी चांगली बातमी मिळू शकते. मात्र मुलांवरती अति दबाव टाकू नका. त्यांना मार्गदर्शन करा, पण त्यांचे मनही समजून घ्या. आता आरोग्याविषयी बोलूया. मित्रांनो, शरीर हा आपल्या आयुष्याचा सर्वात मोठा आधार आहे. पैसा पुन्हा कमवता येतो, पण आरोग्य बिघडले तर सर्व काही कठीण होते. या महिन्यात पोटाशी संबंधित त्रास, अपचन, आम्लपित्त, झोपेची कमतरता किंवा मानसिक तणाव याकडे दुर्लक्ष करू नका. वेळेवरती जेवण, पुरेशी झोप, नियमित चालणे किंवा हलका व्यायाम याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. मानसिक ताणही या महिन्यात काही व्यक्तींना जाणवू शकतो. प्रत्येक गोष्ट मनात साठवून ठेवण्याची सवय सोडा. विश्वासू व्यक्तींशी बोला. देवाचे नामस्मरण करा. सकाळी काही मिनिटे शांत बसून स्वतःसाठी वेळ काढा. मन शांत असेल तर योग्य निर्णय घेणे अतिशय सोपे जाते. महिलांसाठी हा महिना विशेष महत्त्वाचा आहे. घर आणि करिअर यामध्ये समतोल राखताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घ्या. अनेक महिला सर्वांची काळजी घेतात, पण स्वतःसाठी वेळ काढत नाहीत. या महिन्यात स्वतःलाही तितकेच महत्त्व द्या. तुमचा आनंद हा संपूर्ण कुटुंबाच्या आनंदाशी जोडलेला आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा महिना तुलनेने समाधानकारक राहू शकतो. जुन्या मित्रांची भेट, कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी किंवा एखादे धार्मिक कार्य यामुळे मन प्रसन्न राहील. मात्र औषधे वेळेवर घ्या आणि नियमित तपासणी टाळू नका. छोट्या त्रासाकडेही दुर्लक्ष करू नका. मित्रांनो, लक्षात ठेवा, आयुष्यात काही प्रसंग आपल्या हातात नसतात, पण त्या प्रसंगाला आपण कसा प्रतिसाद देतो हे पूर्णपणे आपल्या हातात असते. ऑगस्ट महिना तुम्हाला हीच शिकवण देणार आहे. संयम, विश्वास, सकारात्मक विचार आणि याच्या जोरावरती तुम्ही अनेक अडचणींवरती मात करू शकता. अनेक दिवसांपासून मनात असलेली चिंता हळूहळू कमी होईल आणि पुन्हा एकदा नव्या उत्साहाने पुढे जाण्याची प्रेरणा नक्कीच मिळेल. मित्रांनो, आता या महिन्यातील भाग्य, लाभ, खर्च, परदेशयोग आणि ग्रहणांचा प्रभाव या काही महत्त्वाच्या उपायांविषयी जाणून घेऊया. अनेक कन्या राशीच्या व्यक्ती गेल्या काही महिन्यांपासून असा विचार करत होत्या की माझं नशीब माझी साथ का देत नाही. मी मनापासून मेहनत करतो, प्रामाणिकपणे वागतो, तरी प्रत्येक वेळी यश माझ्यापासून थोड्याच अंतरावरती येऊन थांबतं. पण लक्षात ठेवा, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असा एक काळ येतो जेव्हा नशीब आणि मेहनत दोन्ही एकत्र येतात. ऑगस्ट महिन्यात अशा काही संधी तुमच्या आयुष्यात येऊ शकतात. या महिन्यात काही व्यक्तींना अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता आहे. एखादे रखडलेले काम पूर्ण होईल, अडकलेले पैसे परत मिळतील किंवा अनेक दिवसांपासून ज्याची वाट पाहत आहात ती आनंदाची बातमी मिळू शकते. मात्र प्रत्येक संधीचा योग्य वेळी फायदा घेणे तुमच्या हातात आहे. संधी दार ठोठावते, पण दार उघडायचे की नाही हे आपल्यालाच ठरवावे लागते. खर्चाच्या बाबतीत
मात्र थोडी काळजी घेण्याची गरज आहे. या महिन्यात घर, आरोग्य, प्रवास किंवा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीसाठी अचानक खर्च होऊ शकतो. त्यामुळे महिन्याच्या सुरुवातीलाच आर्थिक नियोजन करा. हातात पैसा आला म्हणून लगेच मोठी खरेदी करण्याचा मोह टाळा. बचत हीच भविष्यातील सर्वात मोठी ताकद आहे. ज्या व्यक्ती परदेशात जाण्याचा विचार करत आहेत किंवा परदेशाशी संबंधित काम करत आहेत त्यांच्यासाठी काही सकारात्मक हालचाली दिसत आहेत. काहींचे कागदपत्रांचे काम पुढे सरकेल, काहींना नवीन संपर्क मिळतील. काही संयम ठेवणे गरजेचे आहे. प्रत्येक गोष्ट योग्य वेळ आल्यावरच पूर्ण होते हे लक्षात ठेवा. या महिन्यात होणाऱ्या ग्रह परिवर्तनाचा परिणाम तुमच्या विचारांवरती, निर्णय क्षमतेवरती जाणवेल. काही वेळा मन खूप उत्साही राहील तर काही वेळा विनाकारण चिंता जाणवेल. अशावेळी नकारात्मक विचारांना मनावरती राज्य करू देऊ नका. प्रत्येक दिवस सारखा नसतो. कठीण दिवस कायमचे राहत नाहीत. मित्रांनो, या महिन्यातील ग्रहणांचा परिणामही काही व्यक्तींना मानसिकदृष्ट्या जाणवू शकतो. त्यामुळे मोठे निर्णय घेताना घाई करू नका. मन शांत ठेवा. शक्य असल्यास त्या दिवशी वादविवाद टाळा. देवाचे नामस्मरण करा आणि स्वतःला सकारात्मक विचारांनी भरून घ्या. या महिन्यात मेहनतीला फळ मिळण्याचे योग आहेत. आर्थिक परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे. नातेसंबंधामध्ये गोडवा वाढू शकतो आणि नवीन संधीही मिळू शकतात. मात्र घाई, राग आणि चुकीच्या निर्णयांमुळे काही चांगल्या संधी हातातून जाऊ शकतात. त्यामुळे संयम हा या महिन्यातील सर्वात मोठा मंत्र असेल. या महिन्याचा शुभरंग हिरवा आणि फिकट पिवळा मानला जाऊ शकतो. शुभ अंक 5 आणि 6 लाभदायक ठरू शकतात. बुधवार आणि शुक्रवार हे दिवस अनेक महत्त्वाच्या कामासाठी अनुकूल राहू शकतात. मात्र मंगळवारी रागावरती नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा आणि कोणताही मोठा आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या. आता या महिन्यासाठी काही सोपे उपाय पाहूयात. रोज सकाळी दिवसाची सुरुवात हे गणपतीच्या दर्शनाने करा. किमान 21 वेळा गणपतीचे नामस्मरण करा. बुधग्रहाला बळकटी देण्यासाठी शक्य असल्यास बुधवारी हिरव्या मुगाचे दान करा. गाईला हिरवा चारा खाऊ घालणे किंवा गरजूंना अन्नदान करणे कधीही शुभ ठरू शकते. आई वडिलांचा आशीर्वाद घेऊन दिवसाची सुरुवात करा. अनेक वेळा त्यांच्या आशीर्वादातच आपल्या भाग्याचे दार उघडण्याची ताकद असते. मित्रांनो, शेवटी एकच गोष्ट सांगू इच्छितो. भविष्य हे आपल्याला दिशा दाखवते, पण चालायचा मार्ग मात्र आपणच निवडायचा असतो. ग्रह तुमच्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करू शकतात, पण त्या संधीचं सोनं करणं हे तुमच्या मेहनतीवरती, प्रामाणिकपणावरती आणि योग्य निर्णयांवरती अवलंबून असतं. त्यामुळे स्वतःवरती विश्वास ठेवा. कठीण काळ कायमचा राहत नाही आणि चांगला काळ कोणालाही सांगून येत नाही. कदाचित हा ऑगस्ट महिना तुमच्या आयुष्यातील त्या नव्या सुरुवातीची चाहूल असेल, ज्याची तुम्ही अनेक दिवसांपासून वाट पाहत आहात. तर मित्रांनो, हे होते कन्या राशीचे सविस्तर राशी भविष्य. जर तुम्हाला तुमच्या जन्मकुंडलीनुसार वैयक्तिक आणि सविस्तर कुंडली मार्गदर्शन हवं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या व्हॉट्सॲप क्रमांकावरती संपर्क करू शकता. हे मार्गदर्शन पूर्णतः सशुल्क म्हणजेच पेड असून त्याची फीज 199 रुपये आहे. जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्मस्थळाच्या आधारे करिअर, आर्थिक स्थिती, आरोग्य, शिक्षण, ग्रहदशा, आगामी काळाबाबत वैयक्तिक मार्गदर्शन नक्कीच केले जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि अशाच सखोल आणि अभ्यासपूर्ण ज्योतिष मार्गदर्शनासाठी श्री देशपांडे गुरुजी या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.